क्या बात है. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे माणसानं, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आले आले. ओठ थरथरतात. एक तोडा दे मस्त, तोडा तोडा. हा डान्स तू यांना शिकवलं तर फार बरं होईल. आज तुम्ही शिका. हा तर एकदा ट्राय करा. बायको चिडली आहे पण आता एकदा ट्राय कराच तुम्ही. हिला विचारलं मला. हिला ये ना सायली. सायली असं म्हणतात नवरा बायकोच्या तालावरती नाचतो, दुसऱ्या बाईच्या तालावरती नाचतोय. तुला कसं वाटतंय? पण तो काहीतरी नाचला याच्यात मला समाधान. सारखं ना आमचंच आहे काय म्हणजे काय मग आता येत नाही मला शिकवायला तुम्ही गाणं. रोजच्या रोज घरी यायचे शिकवायला. कसं शिकवायचं माहितीये? बोल सा रे ग म. तुला आठवतो आपण गावी एकत्र होतो आणि तू वडाच्या झाडाखाली मला भेटायला यायचंस. हा आणि मग तिथे ना राहू दे ना, इकडे कशाला सांगतो? सांगतो जास्त म्हटलं सगळं नाही सांगत, थोडस तरी सांगावंच लागेल ना. काहीतरी मटेरियल लागतं इकडे. वा बाई वा वा वा. आम्ही ना तुला सांगतो निलेश, आम्ही ना गाण्यांच्या भेंड्या खेळायचो माहितीये? अरे वा. तुला दाखवू आम्ही कसे खेळायचो? ओके चला. सा रे ग म प द नि सा. माझ्यावर घ आलं. हा घ. आता मी घ वरून गाणं म्हणणार. ळ आलं तुझ्यावर. बडी कोणाला येतं ळ वरून गाणं? मी म्हणून दाखवते ळ वरून गाणं. म्हणा म्हणा बरू. ळ ळ ळ ळ ळ ळ ळ ळ आलं परत. वरून म्हणा. अणचं गाणं या जगात असू शकत आहे. कुठलं? जरा झालं ना तुमचं. बसा बसा, काही नाही, हरकत नाही. बसा. चाल, मला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझी मैत्रीण. बरं बसा. संजू, आठवतो तुला? नाही.
तेच आठवण करून देण्यासाठी बसले मी इथे. बरं इथे येऊन तू सगळ्यांना सरप्राईज दिलंस. तुझ्यासाठी फार मोठं सरप्राईज आणलंय मी. हो हो, काय आणलंय? असं कसं? कुठे? काय चाललंय या बाईचं? माझ्या संजूसाठीच आणले ते. काय? कोणालाच माहित नाही, फक्त मला माहित आहे. येऊरच्या जंगलात आम्ही ना ह्याच्यासाठी डबा घेऊन यायचे. अगं बाई, काय आणलंय? क्या बात आहे. काय आणले जरा सगळ्यांना सांगा बाई. चपाती आणि बटाट्याची भाजी. का का हे काय आणलंय त्यांनी? सर सर तुम्हीच सांगा का बरं हे काय? नाही, बटाट्याची भाजी माझी खूप फेवरेट आहे. ओहो. आणि मी ऍक्च्युली लहानपणापासून खूप जाड आहे ना, तर मला ही बटाट्याची भाजी खूप आवडायची. ओहो. तर आई माझी फक्त माझ्या वाढदिवसाला बटाट्याची भाजी बनवायची. ऐक ग. आणि त्यानंतर मी बनवली आहे. थँक्यू डार्लिंग. क्या बात आहे. अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. लव्ह यू डार्लिंग. सो स्वीट ऑफ यू. तुम्ही इंजिनिअरिंग सोडून इकडे कसं काय आलात? मला ऍक्च्युली ऍक्टिंगचा खूप किडा होता. एक तर माझी आई शिक्षिका, त्यामुळे तिचा एक इगो की शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर तर झालाच पाहिजे. सो आय फिनिश दॅट इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग झाल्यावर त्यावेळी ना केमिकल इंजिनिअरला खूप डिमांड होतं. तर रोज कॉल यायचे रे. नंतर मग मी पोस्टमनला पटवून ठेवलं होतं की जे लेटर्स येतील माझ्या नावाने ते मला द्यायचे. तोपर्यंत मी खूप स्ट्रगल करायचो इंडस्ट्रीत. आणि मी असंच शूटिंग, ज्यावेळी पहिल्यांदा शूटिंग बघायला गेलो ना, त्यावेळी मी असं बघितलं सेटवर एक बहुत स्टाइलिश बंदा सबको ऑर्डर दे रहा था. कार्गोज, कॉटन का लूज शर्ट, हॅट, आणि मग त्याच्या हातात सगळं, त्याच्या हातात कॅमेरा, आणि सब लोग उसको दादा यहाँ पे खड़ा हूँ, दादा ये करूँ, दादा वो करूँ. आर्टिस्ट भी आके दादा कैसे हैं, दादा गुड मॉर्निंग. बॉस अपने को ये बनना है. ये कौन है? ये कैमरामैन है. मैं कैमरामैन बनेगा. आणि देन आई डिसाइडेड की मैं कैमरामैन बनेगा. आदर्श, मी जेव्हा जेव्हा यांना स्टेजवरती गाताना बघतो, त्या गाण्याला किती वन्स मोर येतात, काय होतं हे खरं मी नाही सांगू शकत शब्दात. आणि आता जर त्या गाण्याच्या 2 ओळी नाही झाल्या ना आदर्श, तर कार्यक्रम संपल्यानंतर मला खूप फोन येतील की तू माणूस आमचा होता आणि तू गाणं का नाही गायला लावलंस ते. तर माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे की जे गाणं, म्हणजे खरं तर माणसाला वाटत नाही आपलं कधी ब्रेकअप व्हावं वगैरे, पण ह्याचं गाणं ऐकल्यावर असं वाटतं यार व्हायला पाहिजे, एन्जॉय करता येईल मनापासून. प्लीज सर, आमच्यासाठी 2 ओळी.
क्या बात है. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि अमित दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मनापासून, कारण की हे कंपोजिशन करणं हा एक्सपेरिमेंट होता माझ्यावरही. तुम्ही सगळेजण इथं आलात, मला खूप आनंद झाला. पण एक क्वेश्चन मनात राहिलाय, तो मला विचारायचा आहे सर, की सिनेमा मराठी आहे, पण या सिनेमात प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये मी जेवढी गाणी ऐकतो तेवढी माझ्या माहितीप्रमाणे सगळी हिंदी गाणी आहेत, असं का? हिंदी गाणी असण्याचं कारण हे आहे, हा जो प्रिमाइस आहे स्टोरीचा, बेसिकली इट्स अ हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी. हो. तर त्या 2 लँग्वेजेस आहेत आणि त्या 2 लँग्वेजेस एकत्र एकमेकांशी बोलतायत, एकमेकांच्या प्रेमात पडतायत. तर बेसिकली ही प्यारवाली लव्ह स्टोरी आहे ती हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे नॅचरली एका कम्युनिटीची लँग्वेज आणि दुसऱ्या कम्युनिटीची लँग्वेज या दोन्ही लँग्वेजचं मिश्रण आहे आणि ते गाण्यातही दिसतं. क्या बात. आणि संगीताला असंही म्हणतो आपण की भाषेची गरज लागत नाही, संगीत पोचतं आणि ते इथे पोचतं, त्याच्यामुळे त्याला भाषेची गरज लागत नाही. थँक्यू सो मच. सगळे कलाकार माझ्या कॅफेमध्ये आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काय मजा आली ना. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर मंडळी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं ही संगीत रजनी भरवायचं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण आत्तापर्यंत भेटलो नव्या पिढीच्या दमदार गायकांना आणि संगीतकारांना. आणि आता आपण भेटणार आहोत मराठी संगीत क्षेत्रातल्या दिग्गज गायकांना आणि संगीतकारांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैशाली सामंत यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैशाली सामंत यांच्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके राहुल देशपांडे यांचं. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गायक आणि संगीतकार अजित परब यांचं. Thank you. अजित परब यांच्यासाठी. थँक्यू. अजित सर, मला तुमच्याकडे यायचंय. नॉर्मली गायक म्हटल्यानंतर ते रोमॅन्टिकच असतं. तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. किती गंभीरपणे त्यांनी सांगितलं लव्ह मॅरेज. मला असं वाटतं यांचे जासूस सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे यानंतर तू आता तयारीत राहा. नाही, माझ्या बायकोचं असं मत आहे आणि जे बऱ्याच अंशी खरंही आहे की मी कदाचित जगातला सगळ्यात अनरोमॅन्टिक माणूस आहे. का? पण मला नाही असं एक्सप्रेस करता येत पटकन. समजा मी त्या
आम्ही भेटलो होतो शिवाजी पार्कला आणि आत्ता विचारतो मग मध्ये राजा गोसावीसारखा सीन झाला. अरे वा किती हवा छान आहे ते सगळं झालं. वा मला आवडलंय. त्यानंतर चालत चालत आम्ही प्लाझा थिएटरपर्यंत आलो आणि मला अचानक असं वाटलं की आता हाच तो क्षण आहे, आता नाही विचारलं तर मी असं तिला म्हटलं की भक्ती माझ्याशी लग्न करशील का. त्याच्यावर ती असं म्हणाली की मला आईची खूप आठवण येते, मला घरी जायचंय असं म्हणून ती धावत गेली. त्यानंतर जवळजवळ 2 महिने तिने मला लटकवलं. 2 महिन्यानंतर हो म्हणाली. तुम्ही म्हणालात मी रोमॅन्टिक नाही पण जरी वहिनींचं हे मत असलं तरी इंडस्ट्रीतल्या मुलींचं काहीतरी वेगळं मत आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय? नाही रे अरे काय बोलतोयस तू. त्यांचा उगाच गैरसमज होईल काहीतरी. कुणाचा, वहिनींचा की मुलींचा? मुलींचा झाला तरी चालेल. भक्तीचा नाही वहिनी नाही, टेन्शन नका घेऊ, ही सगळी गंमत चाललेली आहे, ही खरी आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. मला राहुलजींकडे यायच्या 4 बॉटल बोर्ड का काम मेरा रोज का याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यो हा नी सिंग ही जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत? मी खरं सांगू मला माहिती होतं ह्या कार्यक्रमामध्ये फजिती करतात, पण सुरुवातीपासूनच असं होईल मला असं वाटलं नाही. 4 बोतल वोडका आहे त्याचं रोजचं काम, आता त्याला काय करायचं? वा पण खरंच या सगळ्या वातावरणात सुद्धा एक तरुण पिढीसाठी संगीताचा एक नवीन बाज काढावा किंवा आपली संस्कृती काय आहे ही संस्कृती टिकवून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, त्याबद्दल खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुलजींसाठी. धन्यवाद. वैशाली सामंत यांना मला विचारायचंय की संगीतकार म्हणून तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, तर आगामी काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे? तुम्हाला माहिती आहे तुम्ही एका चित्रपटात नुकतंच एक मिनिट गॉगल निलेश साबळे आहेत ना, निलेश साबळे. हो तुमच्या पप्पांना विचारा ना, तुम्ही त्यांच्यासारखे दिसता. नाही मीच आहे तो. प्लीज नका ताणू उत्सुकता लोकांसाठी प्लीज. ज्या सिनेमाचा उल्लेख करतायत त्या सिनेमाचं नाव आहे कावळे आणि हा सिनेमा प्रोड्यूस केलेला आहे तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्सनं आणि मॅडमनी उत्तम संगीत दिलं याच्यामध्ये. प्रत्येक संगीतकाराचा ड्रीम असतो की आशाजी आणि लताजी या जी दैवत आहेत तर त्यांचे आवाज आपल्या गाण्याला लाभावेत. तसं या चित्रपटात एक डबस्टेप आहे प्रकार. डबस्टेप आशाजी गायलेत. या सिनेमात 4 गाणी आहेत, यातलं कुठलं गाणं तुम्ही आम्हाला ऐकवाल? तुमच्यावर चित्रित केलं अप्रतिम व्हिडिओ झालेला आहे आणि शाहरुख. Can I have one heroine for this song? वैशालीताई मला परत एकदा तुमच्याकडे यायचंय. मगाशी आम्ही अजितदादांची लव्ह स्टोरी ऐकली, मला तुमच्याकडून ऐकायचं की तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आमचं लव्ह मॅरेज. गायिका जर बायको असेल एखाद्याची, म्हणजे घरात बसलेल्या ऑडियन्सची काय रिॲक्शन असेल मी आत्ता सांगतो. घरात असं चाललं असेल की काय यार गायिका बायको म्हणजे सकाळी सकाळी उठवताना असं सुरात उठवणार, आहो म्हणतं नाही सुरात. आमच्या घरात कसं उठलात का, पेपर आलाय, उठलात का, भांडी घातलीत का, म्हणजे असा एक स्वर. पण गायिकेचा एक स्वर जो काही घरात लागत असेल तो कसा लागत? भांडी घासा. घासणारच तो नवरा, काय करतोय नवरा दुसरं. बर, या धमाल मजा मस्तीनंतर मला राहुलजींकडे यायचंय. प्रत्येक गायक स्वतःचं गाणं फार मनापासून गात असतो, पण असं कुठलं गाणं आहे का मनाच्या जवळचं की
हे मला खरं तर गायला आवडलं असतं, असं कुठलं गाणं आहे का? अशी अनेक गाणी आहेत. म्हणजे खरं सांगू का की सगळी मोठी मोठी लोकं आहेत, म्हणजे त्यांनी गायलं म्हणून त्या गाण्याचं सोनं झालं असं माझं मत आहे. मग आमच्यासाठी कुठलं असं तुम्ही गाल? क्या बात आहे. वा. वसंतराव देशपांडे आपले आजोबा, हो. त्यांच्याबद्दल काय आठवणी सांगा? मी खूप लहान होतो, साधारण 2-2.5 वर्षांचा होतो. आमच्याकडे एक लाकडी घोडा होता आणि मला किशोरीताईंचं सहेलारे अतिशय मनापासून आवडायचं. तर आमच्याकडे ती एक लॉंग प्ले रेकॉर्ड होती आणि मी त्या घोड्यावर बसून ती माझ्या वडिलांना सांगायचो सहेला लाव म्हणून. आणि ती त्यांनी लावली की थोडी चालू झाल्यानंतर मला झोप लागायची. झोप लागली म्हणल्यानंतर ते काढून टाकायचे, ते बंद करायचे. मी रडायला लागायचो. असं 1-2दा झालं आणि एकदा माझे आजोबा होते तिकडे, तर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि ते म्हणले, अरे बापू ती रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, त्या गाण्याची तंद्री लागते. त्याच्यामुळे किशोरीताईंचा एवढा सच्चा सूर आहे, त्या सुरांची त्याला तंद्री लागते. वा. बस लिहून ठेव, पुढे जाऊन हा माझी गादी चालवेल म्हणे. क्या बात आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतात ते उगाच नाही ती म्हण, आणि या किस्स्यातून तर ती मला खरंच म्हणजे अनुभवायला मिळाली. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वसंतराव देशपांडे यांच्यासाठी. शांत राहा, एकदम शांत राहा. हे जे आहे ते आमच्या गावचे सरपंच आहेत. ते तुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि या गावातले हे सरपंच आहेत. पुढच्या इलेक्शनला ते उभे राहतात. जस्ट हॉबी माझी. तर मॅडम, म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, लेडीज गायनमध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे. म्हणजे जात्यावर दळण दळत असताना गाणे, हा तर एकदम पॉप्युलर प्रकार आहे. पण आमची त्याच्यात आम्ही विविध योजना आखल्या. म्हणजे नदीवर धुणं धुताना गाण्याची स्पर्धा, तसं नळावर पाणी भरताना गाण्याची स्पर्धा, आणि सकाळी शेतावर जाताना गाण्याची स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. सरपंच या नात्यानं तुमचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आज या ठिकाणी माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. कर्तव्य आहे तर माझी जबाबदारी आहे. तर यांचा जे माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ते मी तुम्हाला माहिती. अरे बापरे, पहा, आपण म्हणतो मोठे माणसं असतात, पण त्यांच्याही जीवनात किती अंधकार असतो. आपण कागद हाती घेतला तरी त्यांचं जीवन वाचू शकत नाही. आपण इतकं अंधकारमय जीवन यांचं झालेलं असतं. काय वाचताय? नाही, खरंच काही दिसत नाही, एकदम काळ सॉरी. तर नमस्कार. तर एक मिनिट काय? एक मिनिट जरा. काय झालं? पाहुण्यांशी थोडं खाजगी बोलायचं होतं मला. अच्छा साहेब, मी ना तुम्हाला खूप मोठा हार मोठ्याने बोलत आहे, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. कशाला तुम्हाला ऐकू आलं पाहिजे? खाजगी बोलायचं म्हणल्यावर खूप मोठा हार देऊन तुमचा सत्कार कर. मला नाही, थँक्यू राहू द्या, पण तो हार लगेच वापस कर जा. का? ते मॅडमच्या गाडीचं काढून आणलेला आहे ना. असू द्या. तर सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की झपाटा ऑर्केस्ट्रा फेम आणि ज्यांनी शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध
योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे 9 महिने 9 दिवस कुटुंब नियोजन. कुटुंब नियोजन चित्रपट आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त कुटुंब एवढंच आहे ना. हो हे काय कुटुंब आणि नंतर त्याचं नियोजन अशा विविध चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन शासनाला उपकृत केलेले आहे. तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चरवाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश बुरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. हेच असतात मीच आहे सर. तुम्ही सरपंच आहात ना? नाही, इथे माझ्याकडे फार विविध पद आहेत सर. हा. ते काय नाही, करणार नाही, राहू दे राहू दे राहू दे. नाही असू काय नका. केलंय? माहित नाही पडलं पाहिजे गाडीचा आहे माहित नाही पडलं पाहिजे. टाळ्या जोरदार टाळ्या. तर आज या ठिकाणी आपल्याकडे फार मोठे शास्त्रज्ञ गायक आलेले आहेत. काय झालं चुकलं काय? तिने मारतील मला आता, जवळ मारतील किंवा घरात बसलेले लोक मला फेकून मारतील चप्पल. शास्त्रज्ञ नसते ते, शास्त्रीय गायक असा शब्द. हा तर शास्त्रज्ञ गायक आहे ज्यांना फाटेपर्यंत गाण्याची सवय आहे. त्यांचे एक एक आलाप काय बोलला तुम्ही आता? फाटेपर्यंत चालतात. म्हणजे काय? सकाळी उजाडेपर्यंत त्यांचे फाटेपर्यंत त्यांचे आवाज चालतात. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे. आज या ठिकाणी माननीय श्रीमानजी राहुल देशपांडे यांचं मी गच्च पुष्प देऊन स्वागत करतो. थँक्यू सर. सर तुम्हाला गमती आमच्या गावाच्या सांगायचं म्हणजे फार म्हणजे तुमचं जे आलाप घेण्याची पद्धत आहे ना सर, असं लांब पर्यंत वगैरे, तर आमच्या गावात तुमच्या या गाण्यामुळे काही लोक प्रेरित झाले होते. हा तर आम्ही काय केलं, स्पर्धा घेतल्या सर. अशा लंब्या आलापच्या स्पर्धा घेतल्या. त्या लंब्या आलाप स्पर्धामध्ये माननीय श्रीमानजी काशीनाथ आप्पा गणेशपुरे यांचा श्वास साधारण रात्री 4:30 वाजेपर्यंत तरी टिकला, पण नंतर अल्पशा श्वासाने त्यांचं निधन झालं. तर अशा गमती गावामध्ये घडत असतात. ही काय गंमत आहे? पण आम्ही काय केलं, आम्ही त्याच्यानंतर आम्ही शिकलो सर. म्हणलं असं हे बरोबर नाही आहे आपल्या गावामध्ये एक संख्या कमी होणं. तर आम्ही शॉर्ट आलाप स्पर्धा घेतली. म्हणजे मीच जिंकलो ती स्पर्धा. आता माझा सत्कार करणार आहेत ते. अच्छा, तुमचा सत्कार आहे. काय त्यांना सांगायचंय, वाजवायचंय वगैरे काय? नाही, त्यांना सापडणार नाही ना ते. शॉर्ट आलाप तुला माहिती नाही? शॉर्ट आलाप जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे भारत गणेशपुरे यांचं. तर मी आज या ठिकाणी स्वागत करतो अखिल भारतीय पोल्ट्री फार्मच्या अध्यक्षा, आयटम सॉन्ग फेम आणि कोंबडी पळवण्यात एक्सपर्ट, इश्काची बोट दिल पे लगी चोट फेम, वैशाली ताई सामंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करा. हे झालं टाळ्यांनी स्वागत. पण त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कोंबडा आलाय. कोंबड्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
अरे ओ सो क्यूट. सारेगमपचं आपणही परीक्षण केलंय, आपणही परीक्षण केलेलं आहे. त्यावेळेला तुमच्या समोर ऑडिशन देण्यासाठी अनेक जण आले असतील, पण आज तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी आमच्या काही गावातली मंडळी आलेली आहेत. हे आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊतुल्ला खां यांच्यासाठी. मी ओळख करून देतो. भाऊतुल्ला खां हे आमच्या गावातले फार मोठे गृहस्थ, नुकतेच लंडनच्या दौऱ्यातून हाकलून देण्यात आलेले. आणि एक महत्वाची ओळख तुम्हाला सांगायची की परवा सरकारकडून त्यांना मार पडला, तर तो का पडला हे तुमच्या लक्षात येईल आता. त्यानंतर जे शेजारी बसलेले आहेत हे मोठे गृहस्थ आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो तोबरा बरेशी साहेबांचं. बबन हा, तर बबन देशमुख यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. गल्ली बोळात सारेगम फेम बबन आणि नमनकर बबन नमनकर यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. त्यांचे भाऊ बबन नमनकर. तर आता एवढ्या मोठमोठ्या गायकांच्या समोर, संगीत दिग्दर्शकांच्या समोर तुम्ही काय फालतुगिरी करणार आहात ते सुरू करा. हे काय आहे? हार्नियम. हा, धन्यवाद. दुसरं गाणं. धन्यवाद. परीक्षकांना विचार कसे वाटले दोन गायक तुम्हाला सर? धन्यवाद. गौर फरमाइए. अब मैं समझा. वा वा, कोणासाठी चाललंय पण हे? वैशालीसाठी. अच्छा अच्छा, त्यांच्यासाठी खास. वाह वाह. अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. रुखसार पर दिल का मतलब वाह क्या है म्हणजे अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. अब मैं समझा रुखसार पर म्हणजे काय. अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. हा म्हणजे अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. वाह वाह. दौलत हुस्न पर दरबार बिठा रखा है. मला शेर आवडलाय पण ते थोडं चुकलं असं नाही. तीळ कुठे आहे हो सर? हिंदीतला एवढाच शेर पाठ होता मला.
राहुल सर, मला तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचं. एक गणेशोत्सव सध्या सुरू आहे या आठवड्यामध्ये. तर माझी विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं की गणपतीबद्दलचं एक छानसं गाणं आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं. आजोबांचंच गाणं जे फेमस झालं. क्या बात आहे. वा 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 वा. आणि बरेच फॅन्स तुम्हाला भेटत असतील, पण आज पहिल्यांदा असं होणार आहे की फॅन्स डिरेक्टली तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. बघा त्यांच्या मनात काय प्रश्न दडलेले आहेत. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? ओके. मला असं विचारायचं आहे देशपांडे सरांना की त्यांचं नाट्य संगीत मला खूप आवडतं. वा. म्हणजे अगदी मनापासून आम्ही ऐकतो. नाट्यसंगीतात सर 4च ओळी असतात पण खूप वेळ गातात तुम्ही, त्यामुळे मला एक कळत नाही पण त्या रागात का गाता? वेगवेगळ्या प्रकारचे राग असतात. सर मला विचारायचं आहे, मला राग येतो आता माझी सटकली, हे कुठल्या रागातलं गाणं आहे? मला त्याचा राग माहिती नाही, पण मला ते गाणं ऐकून राग येत नाही. तुम्हाला असं आम्ही इथून जाऊ देणार नाहीये. थँक्यू सो मच. आपण पुन्हा या, आम्ही तुमची वाट बघू. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. तर मंडळी, ही धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.